आज आपण वऱ्हाडातले अमरावतीचे गुलाबराव महाराज, संत गुलाबराव महाराज यांच्यावर बोलणार आहोत. युगपुरुष, प्रज्ञाचक्षू, मधुराद्वैताचार्य, संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज यांना मी नमन करते आणि त्यांच्याबद्दल, त्यांच्या चरित्रात जे आहे आणि जो काही माझा अभ्यास आहे त्यावरून मी ते आज सादर करण्याचा प्रयत्न करते आहे. ही काही खूप जुनी गोष्ट नाहीये. 19व्या शतकातली, 1800 काही शेवटच्या उत्तरार्धामध्ये. आणि तेव्हा एक अलौकिक व्यक्तिमत्व अमरावती जिल्ह्यामध्ये जन्माला आलं. आणि या गुलाबराव महाराजांनी वैदिक धर्माचा प्रसार करण्यासाठी जन्म घेतला. विदर्भ प्रांती पवित्र ग्रामी नाम असे माधान, जिथे जन्मला प्रज्ञाचक्षू युग संजीवनी महान. असा हा युगपुरुष प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज या नावाने ते विदर्भामध्ये खूपच प्रसिद्ध झाले. माधान येथे जी पयोषिणी नदी आहे ना, त्या पयोषिणी नदीच्या काठी एक छोटस गाव आहे, खेड आहे अतिशय. आणि त्या ठिकाणी खर तर यांचे जे आई वडील होते ते शिवपूजा, विष्णूपूजा दोन्ही करत होते. हरी कुणबी कुटुंबात यांचा जन्म झाला आणि अतिशय देवधर्मी, खूप काटेकोर नियम पाळून रोजचं पूजा अर्चा करणं, अतिशय धार्मिक असं यांचं घराणं होतं. आणि त्यामुळे आई वडील अतिशय सात्विक, त्यामुळे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमट, अगदी तसं झालं. आणि आषाढ शुद्ध द्वादशीला 1881 साली गोदोजी पाटील त्यांच्या वडिलांचं नाव आणि आई आलोकाबाईच्या पोटी त्यांचा जन्म झाला. आणि अगदी माधानला इतकी खुशीची लहर, कारण हे पाटील कुटुंब होतं, हे चांगलं समृद्ध असं कुटुंब होतं, सगळीकडे आनंद होता. फक्त यांचा जन्म हा माधानला नाही तर लोणी टाकळीला झाला होता. विदर्भातील अमरावतीच्या उत्तरेला आहे हे. चांदूर बाजार म्हणून एक भाग येतो, तिथे माधान नाव आहे त्याचं. आणि त्याच्या जवळच लोणी टाकळी आहे, जिथे आईचं, त्यांच्या आलोकाबाईंचं माहेर होतं आणि माहेरी बाळण पण झालंय. तर खेडेगाव होतं ते, तिथे जन्म झाला आणि त्यांचं नाव ठेवलं गुलाब. आजही त्यांचं जे जन्मस्थळ आहे ना ते आहे. आणि त्या जन्मस्थळी त्यांचं एक छोटस मंदिर बांधलेलं आहे. म्हणजे अजूनही आपण लोणी टाकळीला गेलो तर आपल्याला ते मंदिर बघायला मिळतं की ज्या ठिकाणी गुलाबराव महाराजांचा जन्म झालेला आहे, ते घर होतं त्यांचं. अशा ठिकाणी आपण गेलो की आपल्याला एक वेगळं चैतन्य निर्माण होतं आणि खूप असा एक वेगळा अनुभव येतो. ज्या ठिकाणी ते जन्मस्थान असेल, जसं की टेंभे स्वामींचं जन्मस्थान कोकणामध्ये मी गेले होते, तर काही करून मला त्यांच्या जन्मस्थानाला जायचं होतं. तिथे आमच्या ग्रुपमध्ये असं काही नव्हतं की तुम्हाला तिथे म्हणजे नेणार वगैरे, म्हणजे ग्रुप नाही म्हणत, आम्ही एकटेच गेलो होतो. पण त्यांना मी म्हटलं, तुम्हाला, मला ते हवंच आहे, मला बघायचंय. आणि जेव्हा मी तिथे गेले आणि ते जे काही फील झालं, जे काही आपण कनेक्ट होतो ना, ते काहीतरी वेगळंच असतं. जसं आपण कारंजा लाडला गेले की नृसिंह सरस्वतींचं जन्मस्थान, आणि वरून पाहिलं अजून खाली खोलामध्ये खूप सारे म्हणजे वरती फरशी आहे आणि खाली खोलामध्ये खूप सारं अजून काय म्हणतो महालासारखं तिथे दिसलं, जिथे आपण जाऊ शकत नाही, ते पडित आहे. म्हणजे ते खूप खोल असेल पूर्वी, आता त्याच्यावर कसं पूर्ण कॉन्क्रिटिंग वगैरे झालेलं आहे, पण ते ठेवलंय त्यांनी. तसं मी अजून गुलाब महाराजांच्या याला गेले नाही, पण मी जाणार. तिथे गेलं ना की एक वेगळं अटॅचमेंट आणि एक चैतन्य तुम्हाला ते जे जाणवतं ते काही वेगळंच असतं. आणि तिथे त्यांनी मंदिर बांधलेलं आहे. आणि हा मुलगा इतका देखणा होता, सरळ नाक, मोठे डोळे, छान कुरळे केस, अगदी असं वाटावं की कृष्ण जन्म झालेला आहे. इतका रेखीव आणि तेजस्वी डोळे असणारा होता. सगळे त्याला सुंदर नारायण असंच म्हणायचे. पण त्यांची आईनी मात्र त्याला गुलाबच म्हणायची ती. आजी त्याला म्हणाली, "अरे गुल्ल्या, अरे कुठं धावतोस रे बाबा?
डोळ्यानं दिसत नाही ना तुझ्या? डोळ्यानं दिसत नाही तुझ्या? का म्हणाली असेल बरं आजी असं? की गुलाबाला आजी त्यांची गुल्ल्या म्हणायची. का रे बाबा तुझ्या डोळ्यांनी दिसत नाही, तू कसा जातोय? वऱ्हाडी भाषा होती त्यांची. गुलाब आहे ना 8-9 महिन्याचा, म्हणजे ते राहिले साधारण 4-5 महिने ते लोणी टाकळीलाच राहिले आईच्या माहेरी, लहान बाळ ते. त्यांना घेऊन मग मधानला आली आई आणि इथे 8 महिन्याचं झालं बाळ, तर त्यांना डोळे आले. डोळे आले आणि सगळीकडे काळजी की आता काय करावं? वैद्यांना बोलवलं. बाजूलाच गावठी वैद्य, ज्याला काही वैद्यकीय शिकलेला नाही, त्यांनी एक रस, असं म्हणतात, चिंचेच्या पानांचा रस होता बहुतेक तो. तो त्यांच्या डोळ्यात टाकला आणि हा छोटूसा गुलाब कायमचा अंधळा झाला. दोन्ही डोळे कायमचे गेले त्याचे. आणि मग शोककळा, की आता काय करावं? हे छोटंसं पोर, आणि ते मात्र इतक्या खोड्या दांडगा, अतिशय दांडगा, दिसत नव्हतं तरी सुद्धा, म्हणजे साधारण 4 वर्षापर्यंत त्यांची आई होती. त्यांना एक धाकटी बहीण पण झाली आणि ती गेली. आणि तेव्हा बालमृत्यूचं प्रमाण खूप होतं ना, कारण तेवढं वैद्यकीय प्रगती झालेली नव्हती. आणि त्यात त्यांची आई गेली, म्हणजे कसं की आईनी लाड पण खूप केले. तिला बाळांत रोग झाला होता आणि वैद्य आले तिथे आणि वैद्यांनी सांगितलं की काय झालेलं आहे नेमकं ह्यांना. तर वैद्यांनी सांगितल्यानंतर की बघा म्हणाले, मी एकच गोष्ट हिला पाळावी लागेल तर ही जगेल. आणि ती गोष्ट म्हणजे हिने तेलकट काहीच, कधीच तळलेलं काही खायचं नाही. आणि म्हणे हिला माहेरी नका पाठवू बरं, माहेरी नाही पाठवायचं. तर सगळ्यांना काय एवढं लाईटली घेतलं, कोणी लक्ष नाही दिलं. त्या छान झाल्या तब्येतीने, अगदी काही महिन्यांमध्ये एकदम छान झाल्या. आणि मग त्या पुन्हा आपल्या बाळाला घेऊन गेल्या माहेरी. माहेरी गेल्या, तिथे त्यांनी अनरसा खाल्ला. अनरसा खाल्ला, जे तब्येत बिघडली त्यांची की काही केल्या, मग ती येईना वटणीवर. मग लागलीच निरोप आला लोणीहून मधानला, या कुटुंबाकडे, मोहोड, की बघा तिला असं होतं आहे, बरं नाही आहे. तुमच्या वैद्यराजांना सांगा, ज्यांनी तिला औषध दिलं होतं. ते वैद्यराज आले, म्हणे बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं माहेरी पाठवू नका, मी तुम्हाला म्हटलं होतं तेलकट खायला देऊ नका, पण तुम्ही ते काही ऐकलं नाही. आता असं करा, लवकरात लवकर तुम्ही लोणीला जा, निदान तुमच्या हातचं दही तिच्या तोंडात पडावं. म्हणजे मृत्यू त्यांनी सांगून टाकला. या ठिकाणी मी खूप अंतर्मुख झाले की हे वैद्य कोण असतील बाबा, की ज्यांनी अशी तिला ताकीद द्यावी की तू माहेरी जाऊ नको. असं त्यांनी माहेरी जाऊ नको म्हणजे तुझे लाड होतील आणि तिथे खाल्ल्या जाईल, अर्थात हा, पण ते हे म्हणावं त्यांनी, यावर मला खूप म्हणजे हे वाटलं की हे वैद्य किंवा आपलं जे वैद्यक शास्त्र आहे ते ज्योतिषाशी पण कनेक्टेड आहे ना. आपले डॉक्टर जे होते तेव्हाच्या काळातले, जे वैद्यराज राहायचे, साधे भोळे दिसणारे असायचे, ते आपलं कुटून वगैरे काहीतरी द्यायचे. मग इतकं कसं काय ते लागू पडायची ती मात्रा, आणि ते जे बोलायचे की याचा काही उपयोग होणार नाही किंवा होणार आहे, म्हणजे त्यांना रिझल्ट कसे कळायचे? सगळे नसतील, पण बहुतांश लोकांनी हा वेदाभ्यासही केलेला होते, सगळ्या श्रुती पुराणं माहिती होती आणि हे सिद्धी प्राप्त होते. आपण ह्या गोष्टीकडे कधी लक्ष नाही देत की आपलं जे आयुर्वेद आहे ते कसं आहे. आणि काय होतं ना, असं शास्त्रीय पद्धतीने लिहिलेलं नाही की ह्यामध्ये हे इन्ग्रेडियंट्स आहेत. तुम्ही जर का पाला, म्हणजे बिल्व पत्र घेतलं, त्याला कुटून हे असं केलं, किंवा बेलाचं फळ खाल्लं तर असं होणार आहे वगैरे, पण ते का, हे नाही दिलेलं ना. का नाही दिलेलं त्यातलं, हे, ह्याला कारण असं आहे की आपल्याला हे शिवशंकरांनी म्हणा किंवा कोणी म्हणतात ब्रह्मानी, आता त्यांना वैद्यनाथच म्हणतात शिवशंकराला, हे आपल्या वेगळी शक्ती होती यांच्यामध्ये. अर्थातच शिवशंकरांनी सगळी फळं, बिल्वदल आहे किंवा फळ आहे बेलाचं, याचे इतके उपयोग आपल्याला माहितीये. उमराचं झाड आपल्या दत्ताचं आहे. त्यानंतर आपण अश्वस्थ म्हणतो, ज्याला पिंपळाचं झाड म्हणतो. या सगळ्या झाडांना महत्व आहे. त्याला पाणी घाला, त्याला हे अध्यात्मही जोडलेलं आहे.
त्याच्यामध्ये ईश्वराचा वासही आहे आणि हे सगळं जाणणारे त्या काळी डॉक्टर होते. आपण आज उत्तरं का नाही देऊ शकत? कारण की ॲलोपॅथीमध्ये जी काही प्रगती आहे, ती पटकन रिझल्ट देणारी आहे आणि त्याच्याशिवाय खरंच नाही होऊ शकत आहे. तेव्हा ॲलोपॅथी असतं तर कदाचित आपण म्हणतो, पण त्यांना माहीत होतं की तुम्ही काही द्याही नाही वाचणार हे त्यांना माहिती होतं. हेही त्यांना माहिती होतं, की हे असं होणार आहे. म्हणूनच ते वैद्य म्हणाले, "तिला माहेरी नका पाठवू." त्याच्यामध्ये कारण आपल्याला दिसताना हे दिसतं, पण असं नाही. त्यांना ते माहिती होतं आणि म्हणाले, "लवकर जा, नाहीतर तोंडात दही पण." म्हणजे ती जिवंत शेवटच्या श्वासाला भेटा तिला एकदा जाऊन. आणि अगदी तसंच झालं. पण ती गेलेली होती. छोटासा गुलाब होता आपला 4 वर्षाचा आणि त्याचे वडील जेव्हा तिथे गोदोजी पोहोचले, तेव्हा तिचा मृत्यू झालेला होता. खूप मला असं वाटतं, की काय याच्या मागे कारण असेल यावर पण आपण थोडा अभ्यास करायला हवा, हे मला खूप वाटतं. आणि प्रत्येक संतांचा जो जन्म आहे ना, काहीतरी कारणाने झाला असतो. आता हे ना अंधत्व आलं. अंधत्व का आलं असेल? आता हे आपल्याला माहिती आहे, की हे सिद्ध पुरुष आहेत आणि आपल्याला आता माहिती आहे. म्हणजे तेव्हा जन्माच्या वेळी अर्थात हे नव्हतं माहिती. मग यांचं डोळे जर त्यांना माहित होतं वैद्यांना, तर ते नक्कीच काहीतरी उपाय सांगू शकले असते. काहीतरी कुणीच कसं काही नाही सांगितलं. हाही प्रश्न माझ्या मनात आला. आणि मग मला उत्तरही मिळालं, की असं नाहीये. त्यांनी अंधत्वानीच काही गोष्टी करणं त्यांना आवश्यक होतं. ते अंध राहणं का आवश्यक होतं हे तुम्हाला पुढे कळेल. म्हणजे आपल्याला शिकवायला यांचा जन्म असतो. हे काही स्वतः कारण खूप छोटंसं आयुष्य आहे हो. 34 वर्षाच्या वयात त्यांनी 133 ग्रंथ लिहिलेत. असे भराभर बोलायचे तर वृत्तबद्ध सगळे यायचं त्यांना काही विचारच नाही करावा लागायचा. ही कुठून आली प्रज्ञा आणि कधी वाचलं त्यांनी एवढं सगळं? कशा पद्धतीने यांनी आश्चर्य वाटतं आपल्याला. ही सिद्धी यांना कशी प्राप्त झाली? आणि की दृष्टीहीन व्यक्ती कसं काय वेद पुराण उपनिषद सगळं काही आत्मसात कशी काय करू शकते हे ईश्वराला दाखवायचं होतं की कशी ती करू शकते आणि त्याला काय आवश्यक असतं काय त्यांनी केलं की कोणते परिश्रम केले त्यांनी आता आईचं निधन झाल्यानंतर हा छोटूसा गुलाब आता काय होतं ना, आई नसली की मुलांची खूप हेळसांड होते हो. आईसारखं कुणीच नाही प्रेम करणार. वडीलही असतात, त्यांचं प्रेम असतं. पण आईचं जे मातृत्व ते नाही ना येऊ शकणार, की 24 तास त्याच्याकडे लक्ष देणं, त्याच्या खाण्याकडे लक्ष देणं. म्हणून त्यांच्या वडिलांनी म्हटलं, की आजी आहे ना, आजीचं इतकं प्रेम होतं गुलाबवर, की आईने काय करावं? म्हणजे दुधावरची साय ही जास्त प्रिय असतेच. मग त्यांनी आई म्हणजे आजी जी आहे तिचं सावित्री नानी म्हणायचे आणि हे तिला बाई म्हणायचे गुलाब महाराज आणि तिने इतके लाड केले गुल्ल्याचे गुल्ल्या म्हणायचे त्यांना गुल्ल्या असं नको करू तसं कारण हा इतका द्वाड मुलगा आणि अंध असल्यामुळे काही गोष्टी खूप प्रॉब्लेमॅटिक असतात त्यांना दिसत नसल्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचाली खूप तेज असतात फास्ट असतात तसं काय होतं की अतिशय प्रेम होतं त्यांचं आजीने तर खूपच प्रेमाने वाढवलं त्यांना पण ते जे मामा मामी होते ना त्यांना काही आवडायचं नाही एकतर डोळ्यांनी आंधळा आहे उन्हाळ आहे कोण याचे नखरे सहन करणारे भयानक त्रास द्यायचे हे सगळ्यांना खूप त्रास द्यायचे म्हणजे त्यांना काय होतं की हातपाय फिरवणं जोर जोरात हात की कुठेही लागून जाईल आणि स्वतः भोवते तासन तास घिरक्या घेत राहील तासन तास आणि लोकांना कळायचंच नाही आणि पुन्हा शांत त्यांना ना चक्कर यायची ना काही भीती वाटायची की याला दिसत नाही हा कुठे पडेल आणि मामी श्रीमंत घरची होती तिला बिलकुल यांचं आवडायचं नाही हे असं वागलेलं तिला आपण आजच्या काळात ज्याला स्पेस म्हणतो ना तसं असणारी ती मामी होती तर तिला बिलकुल हा गुल्ले आवडायचा नाही सतत त्याला रागवत राहायची सतत रागवत राहायची नाराजच राहायची आता आई किंवा आपल्यावर प्रेम करणार असतं तर आपल्या मुलांनी काही फोडफाडही केलं काही त्यांनी नुकसान केलं तर जाऊ दे ना बेटा असं का करतो म्हणून किती प्रेम असतं ना किती आपण दुर्लक्ष करू शकतो त्या प्रेमाच्या शक्तीने तसं थोडी ना सगळ्यांना राहणार आहे आणि आई नसलेलं मुलं आहे पण मी तुम्हाला सांगितलं तसं आजीने मात्र भरभरून प्रेम केलं त्यांच्यावर आणि तर त्यांचे 2 मामा होते, एक बाजीराव आणि सखाराम. ते नेहमी त्या बाईला म्हणायचे, बाई म्हणजे आजी,
तिला स्पष्ट म्हणून दाखवलं की गुल्ल्याने इथले लाड कायले करते व तू, कायले एवढे लाड करते त्याचे, डोक्यावर बसते ना तो मग, मिरे वाटन ना तुझ्या डोक्यावर, समजते का नाही समजत तुले. आता ही आजी त्याला म्हणायची, करते म्हण म्या लाड, का म्हणायचं आहे तुले, हा महा पोरग व्हय ते, माहे पोरीचं पोरग व्हय, मी नाही केले लाड तर कोण करन बाप्पा, म्या लाड करणार त्याचे, तुला का वाटते ते तू कर. खूप कडक होती ती. ती कोणाला काही बोलू नाही द्यायची त्या गुल्ल्याला, त्याची लाड करायची. आता ती मामीची बायको जी आहे तिला ना ह्यांनी त्याच्या वस्तूला हात लावलेला अजिबात आवडत नव्हता. तो नेहमी स्वतःमध्ये लीन असायचा. तसा तो फारसा कुणामध्ये रमत नसे. तो स्वतःतच काहीतरी चालू राहायचं त्याचं. आणि सासूबाईंचा एवढा दरारा की ती सुनबाई जी आहे ती चूप राहायची. कारण हिचा दराराच खूप होता. आणि तेव्हाच्या काळामध्ये असं बोलणंही चालायचं नाही. मागे बोलायचे पण समोर त्यांना कधी बोलत नसत. तरी पण ती बोलायची मामी की हे मला पटत नाही म्हणून. एकदा काय झालं, रात्री मामीने अंथरूण टाकलं, सतरंजी घातली, त्यावर छान गादी, त्यावर चादर घातली स्वच्छ. रात्र होती त्यामुळे तिने चिमणी म्हणजे दिवा ठेवला बाजूला. याला वराडामध्ये अंथरुणाला सात्री म्हणतात. तर तो त्याचं पूर्ण इतका खोडेल होता. ही त्रास देते ना आपल्याला, तर हिला खूप त्रास द्यायचा. तर ती म्हणाली की त्यांनी पाहिलं मस्त छान स्वच्छ चादर आहे, त्यावर जाऊन धाडकन असा फस्सकन बसला. असंही नाही की साधं फळ, अशी उडी मारून धडकन बसला. 4-5 वर्षाचं पोर आहे ते, मस्तीखोर राहणारच आहे, काही कळत नव्हतं. पण ही मला त्रास देते हे मात्र त्याला कळत होतं. मस्त त्यावर बसला. तेव्हा ती म्हणे, अरे कायले धिंगाला घालते, सात्री पेटल ना. सात्री म्हणजे अंथरूण, ते पेटेल ना. ती लागलीच कमरेवर हात देऊन, आजी कोण म्हणते व तुले, तर तो डोळ्यातच खुपते. त्याच्या का अंगाचा मळ चिकटणार आहे का तुझ्या चादरीले, काही नाही करणार, तो खेळल. आता ती चूप बसली. आणि ह्याचं काय झालं, बसल्याबरोबर जोर जोरात हात फिरवणं सुरू झालं आणि त्यात ती चिमणी पडली अंथरुणावर. आता आजी घाबरली आणि जे त्याला मारायला धावली तो धावतोय, आजी त्याच्या मागे, इकडे पेट घेतलेला आहे. मग तिला वाटलं सून काय म्हणेल आता आपल्याला, कारण तिने तर आधीच म्हटलं होतं. ती जरा हे झाली. हा म्हणे, अरे ती सात्री पेटते आहे ना. म्हणे, आजी बाई काही काळजी नको करू, सात्री पेटणार नाही, एवढीशी पण नाही, फक्त तेल तेवढं जळेल म्हणे. आणि आश्चर्य म्हणजे एवढी आग लागली, त्या पूर्ण पेटली होती चादर. जेव्हा ती शांत केलं, एकही डाग नव्हता काळा, ना तेलाचा डाग ना काही. पूर्ण आग तशीच विझली, पूर्ण जशीच्या तशी चादर होती. या सगळ्यांना आश्चर्य वाटलं. हा म्हणाला. आणि तेव्हाच्या काळात कसं की याला कळायचं, हे इंट्युशन्स म्हणतो ना आपण, किंवा पुढचं दिसणं म्हणतो, किंवा काय होतंय, हा अंधळ असून याला सगळं कळायचं. हा कधी कुठे धडपडला नाही की कुठे कधी त्याला लागलं नाही, पण आजीला मोठी काळजी राहायची की हा कुठे पडेल म्हणून. आणि आश्चर्य वाटलं सगळ्यांना, पण कोणी काही त्याला खूप सिरियसली घेतलं नाही. झालं असेल म्हटलं, पण काही झालं नाही. त्याच्या खोड्यानं कृष्णासारख्या व्हायला लागल्या, अगदी कृष्ण लीला. छोटा होता खूप, पेंद्यासारखे त्याचे मित्र आजूबाजूचे. लोणीला होता, लोणी टाकळीला. आणि घरात म्हणजे तो घराघरातून एका घरातून दुसऱ्या घरात, असं जवळजवळच खेडं गाव आहे, सगळीकडे ते फिरायला गेल्यासारखं खेळायला जायचं. तेव्हा आजी ओरडली, अरे डोळ्यानं दिसत नाही ना, पडशील तू. तर आजीचं काय म्हणाली बरं ती, की उजव्या काठानं नको जाऊ, डाव्या डाव्या अंगानं जा, डाव्या अंगानं जा. इहिरीला काठ नाही बरं, डोळे नाही तुला, पडशील त्यात. हा काय करायचा, तिने कुठे नाही म्हटलं तिकडे मुद्दाम असं असं जायचं, तिरपा. ती खूप घाबरायची खूप. आणि मग हा काय करायचा, त्या आजीची नक्कल करायचा. डाव्या हातानं नको जाऊ, उजव्या हातानं अंगानं जा, पडशील बरं, डोळे नाही तुले, असं म्हणून तो आजीची नक्कल करून हसायचा. आणि सगळे लोक जमलेले इतके हसायचे, कारण तिथे काय म्हणजे सगळे अगदी शेजार पाजार रिकामा वेळ एकत्रच राहायचे. खूप त्याच्या खोड्या अगदी कृष्ण लीला सारख्या होत्या. त्यानंतर जसं जसं ते होतं ना, ते एकदा आजीनी मडक्यामध्ये
एक खूप चांगली खाण्याची काही वस्तू ठेवली होती. हा चुपचाप गेला, ती उचलली, खाल्ली, आपल्या मित्रांनाही दिली आणि पैसेही सापडले त्याला. मग त्यांनी ते पैसेही घेतले. तेव्हा 6-7 वर्षाचा असेल आणि त्यांनी टोपी घालायचा. टोपीच्या आतमध्ये त्यांनी पैसे लपवले आणि तिथून निघाला. पळून गेला तिथून. आणि पैसे घेऊन त्यांनी मित्रांना म्हणे, की "चल आपण आता मिठाई खाऊ. माझ्याजवळ पैसे आहे." सगळ्यांना मिठाई दिली आणि आजीला काय वाटलं, सुनबाईने पैसे घेतले. तिला आता तिला रागवायचं चांगलं. म्हणून ते सुनबाईला रागवायला त्या गेल्या. तेवढ्यात हा आला म्हणे, "आजी, राग तर नाही भरली ना सुनेवर? म्या घेतले ते पैसे. तिला नको रागवू." म्हणे, "तू घेतले? असं का केलं तू?" "नाही, आम्ही मिठाई खाल्ली" म्हणे. सांगून दिलं. आजी तर कधी त्याला रागवतच नव्हती. आणि एक गोष्ट आहे, की अंधळ डोळे नसले, दृष्टी नाहीये, पंचमहाभूत आपण ज्याला म्हणतो इंद्रिय, पंचेंद्रिय, त्यातले डोळे नाहीये. तर दुसरं इंद्रिय जे आहे आपलं, जसं ऐकण्या श्रवण शक्ती, ही प्रचंड वाढते. इतकी वाढते, की आपल्याला गुलाब महाराजांच्या या बालकथांवरून लक्षात येईल, की काय होतं. आणि जर तो हुशार असेल, हे एकपाठी होते आणि अतिशय विद्वान होते. आणि त्यांना त्यांचे चमत्कार आपल्याला असे, ह्यांनी खूप चमत्कार नाही हं दाखवलेले, की कोणाला बरं केलंय, असे चमत्कार कुठेही त्यांचे नाहीये. पण त्यांची वाक्सिद्धी आपल्याला खूप दिसते अगदी, की त्यांनी जे म्हटलं ते व्हायचं किंवा त्यांना आधीच कळायचं काय होणार आहे. तर एकदा असं झालं, की शेजारच्या ज्या बायका आहे ना, त्यांना तो ओळखायचा बरोबर. ही कुसुम काकू आहे किंवा ही आत्या आहे, ही मावशी आहे. नावासकट तो अशा आजूबाजूला असला तर तो म्हणायचा, "तू आली का?" त्यांनी म्हटलं, "कसं कळतं रे तुला आम्ही आलेलो?" कसं कळतं? नावं अगदी अचूक सांगायचा. मग त्यांचा तो खेळच होऊन गेला होता, की कोणीतरी मागे लपायचं. "तू मागे नको लपू. तू कोण आहे?" त्यांनी ती मावशी आहे ती ओळखलं बरोबर. "नाही कसं काय याला कळतं की आपल्या मागे आहे? तू कसा ओळखतो रे?" म्हणे, "काही कठीण नाही. तुमच्या जोडव्यांच्या आवाज आणि बांगड्यांच्या आवाजावरून मला कळतं." आणि त्यांना त्या नादाचा इतका त्यांना कळायचं, की कोणत्या व्यक्तीच्या जोडव्याचा नाद कोणता आहे. म्हणजे नादावरून तो व्यक्ती ओळखत होता खरं तर. आणि अ, त्याच्यामध्ये ना एक त्यांना खूप भजन आवडायचं, की "वैद्यराज आम्ही निर्गुण पुरीचे औषध द्या ना कुणी." आम्ही निर्गुण पुरीचे आम्हाला औषध द्या ना. पाठ केलं होतं आणि ते एकटेच आपले म्हणत बसायचे. आणि त्यांचं काय होतं ना, त्या सिंह मुद्रा असते. म्हणजे असे दोन्ही पाय असे ठेवायचे इथे, असं खाली वाकायचं दोन्ही पायांच्या मध्ये, मोठी जीभ काढायची. आणि इतकी मोठी जीभ ती लोकं पाहायची, की एवढी मोठी ते मुलं घाबरून पण त्यांना घाबरवायचे ते, की माझ्यापासून दूर राहा म्हणून. आणि सिंहमुद्रा करायचे ते. त्याला सिंहमुद्रा, योगशास्त्रातील ही स्त्रिय मुद्रा करायचे ते. सिंहमुद्रा सॉरी. आणि मुलं घाबरायचे आणि म्हणायचे, त्यांच्या जिभेवर एक मोठा काळा तीळ होता. ते म्हणायचे, "बघा सरस्वती, सरस्वती माझ्या जिभेवर आहे, सरस्वती माझ्या जिभेवर आहे," असं म्हणून तो सगळ्यांना सांगत असे. मला ना हा अंध मुलांचा एक खूप अनुभव आहे. मी इथे अंध विद्यालय आमच्या अगदी घराजवळच आहे. मला एकदा 15 ऑगस्टला तिथे गेस्ट म्हणून बोलावलं होतं. त्या मुलांशी संवाद साधला. तेव्हा ना त्या मुलांनी आपण जसं 15 ऑगस्टला काय-काय होतं, जी गीतं गायली जातात, तबला वाजवणं, त्यानंतर सगळं ते संचालनापासून सगळं त्याच मुलांनी केलं. आणि मला इतकं आश्चर्य वाटलं, की काहीच जाणवत नव्हतं आणि मी नेहमी पाहते त्या मुलांना, कारण मी बरेचदा जाते, की ते ना एकमेकांमध्ये असं एकमेकांना धरून-धरून एका असे तिरपे-तिरपे चालतात ते. आणि आज मी जेव्हा पाहिलं, जेव्हा 15 ऑगस्टला पाहिलं, तेव्हा त्या सगळ्यांनी असे डोळे मिटून असे कान केले होते. इतकं पिन ड्रॉप सायलेन्स होता मी जे बोलत होती तेव्हा. अर्थात मी त्यांना आवडेल असं बोलत होते. कारण ते त्यांना बोर होईल असं पण नाही करता मी हे नाही पाहिलं, की या इतरांना काय सांगावं. मी त्यांना एवढं म्हणाले, की तुम्हाला एक सांगते, तुम्हाला दृष्टी नाहीये, पण तुमचे कान तेज आहे आणि ह्या कान तेज असण्याचा उपयोग करता तुम्ही. तुम्ही ओळखता माणसांना, तुम्ही चपलांचे आवाज ओळखता. हे डेव्हलप होतंय तुमचं. आणि जी सामान्य मुलं असतात ना,
जसे आमच्या कॉलेजमध्ये आहेत, आम्ही 12वीच्या मुलांना हे देतो, एक परीक्षा घेतो, ओरल टेस्ट असते. त्यामध्ये आम्ही लिसनिंग स्किल आहेत. म्हणजे आम्ही कथा वाचून दाखवायची, 2-3 पॅराग्राफ इंग्लिशमध्ये वाचायचे, त्यांनी पूर्ण ऐकायची, लिहायचं नाही आणि आम्ही 5 प्रश्न देऊ, त्या प्रश्नांची उत्तरं लिसनिंग स्किल ऐकून द्यायची. ह्या मुलांना ती उत्तरं देता येत नाही. हे मी त्या मुलांना सांगत होते. तुम्हाला येतील आणि तुमच्याकडून हे सामान्य मुलांनी शिकायला हवं, की लिसनिंग स्किल किंवा श्रवण शक्ती, श्रवण भक्ती कशी वाढवावी. हे आजच्या काळात खूप महत्वाचं आहे. कारण काय होतं ना, की आपण जेव्हा कुणाचं ऐकतो, आपण मैत्रिणी सगळ्या भेटतोय, सगळे आम्ही एकमेकींचं सांगतोय. एक सांगायला लागली, की दुसरी म्हणते, की "अगं, तुझा अनुभव राहू दे." मी लिहिलेलं आहे यावर. माझं प्रवाह नावाचे त्यावर मी एक प्रयोगच केला ऐकण्यावरच. मला बरं नव्हतं, तर मी म्हटलं, की "अगं हो, हे मला बरं नाहीये." माझ्या मिस्टरांना म्हटलं. ते म्हणाले, "अगं सुट्टी घे." आणि आपल्या कामाला लागून गेले. म्हटलं, "यांना तर काहीच नाही वाटलं मला बरं नाही तर." मग मी कॉलेजमध्ये गेले आणि कॉलेजमध्ये माझ्या मैत्रिणीला सांगितलं, "अगं मला बरं नाहीये." म्हणे, "अगं तुझं जाऊ दे. माझं ऐक म्हणे तू. काल मला ताप आला थंडी भरून आणि सांग म्हणे तू आता." मी म्हटलं, मला इतकी मजा वाटली, की कोणी आपलं ऐकत नाहीये. मी बरं नाहीये सांगते. मला खूप काही एवढं बरं-बिरं नव्हतं मला. थोडंसं आपलं सर्दीपासून म्हटलं आता मजा करू आणि तो प्रयोग केला मी. तो मी त्यात लिहिलेला आहे. अगदी खरं-खरं लिहिलेलं आहे. माझ्या पूर्ण त्या पुस्तकात प्रयोग आहेत. आणि त्यांना विचारत गेली तर सगळेजण आपापलंच सांगतात आहे, आपापलंच सांगतात आहे. खूप हसायला येत होतं. "अगं तू का हसतेय?" म्हटलं, "काही नाही तुम्हाला कळेल, येईल तरुण भारतात लिहून तेव्हा वाचाल म्हटलं तुम्ही." आणि मग मला आता हे लक्षात येतं, की ह्याचं ऐकायचं. आपल्याला आपलीच दुःख इतकी असतात ना, की तो जेव्हा सांगत असतो तेव्हा वाटतं, की मी माझं सांगावं. आणि म्हणून मला लक्षात येतं, की जेव्हा कोणी बोलतं, मला आपले दुःख सांगतं किंवा आपला काही प्रश्न मग मी खूप ऐकते म्हणून कदाचित खूप ऐकवणारे मला भेटतात. आणि त्यांना वाटतं ही ऐकते. हां, त्यांना सुद्धा मी काही सांगायला जाते ना, त्या पटकन अशी टाळे वाजवतात, "अगं मी तुला सांगते." असं म्हणून माझं त्या पण ऐकत नाही. मग मी त्यांचा असा कान पिळते, "का गं तुझं मी एवढं ऐकते, माझं तू नाही ऐकत आहे का?" बघा, श्रवणाला खूप महत्व आहे आपल्या पुराणांमध्ये. आपण जे वेद पठण केलेले आहे, ते सुद्धा कुठे लिहिलेले नव्हते. अपौरुषेय मानलं जातं. केव्हा झालेले आहे ते? जेव्हा सगळं जग जे आहे बाकीचं, पाश्चात्य देश म्हणा, इकडे जे आज प्रगत आहे, ते सगळे पाषाण युगातल्या परिस्थितीत होते. तेव्हा आपले वेद लिहिले गेले आणि आपल्यालाच या शक्तीचं महत्व नाहीये. पाठांतराचं महत्व नाहीये. आपण रोज श्लोक पाठ करणं म्हणजे गुलाब महाराजांना केवढं पाठांतर होतं त्यांचं. खडाखड पाठ असायचं त्यांचं. आणि ही आपल्याला देणगी आहे. आपण भारतीयांना ही देणगी आहे पाठांतराची. आणि आता जेव्हा आपण तिकडे जातो ना, तिथे मी जेव्हा गेली होती फॉरेन कंट्रीमध्ये तेव्हा काहीतरी चिल्लर द्यायची होती, तर ती बाई अशी मोजत होती. तिला मोजताच येत नव्हतं, तिला कॅल्क्युलेटर हवा होता. डोकंच वापरायचं नाहीये. सगळं कॅल्क्युलेटरवर आपल्याला कसं आहे ना, इथे नाही अलाउड आपल्याला 12वी पर्यंत तुम्ही बरोबर आहे ते. डोकंच वापरायला हवं आणि नंतरच तुमची ही प्रगती होऊ शकते, की तुमचे सगळे ह्या गोष्टीवर खरं तर आपण एक वेगळं म्हणजे बोलू शकेन मी. आता तर मी इथे कारण मला महाराजांचे इतके छान-छान अनुभव तुम्हाला सांगायचे आहे आणि आपल्याला त्यातून शिकायचंय. आणि आज मी तुम्हाला हे सगळं सांगेन आणि उद्याचा दिवस ना, उद्या मधुरा भक्ती आहे. आणि आज जो मला अनुभव आला, शब्दातीत आहे तो मी तुम्हाला उद्या सांगेन. मला कळलंच नव्हतं. मी वाचतेय मधुरा भक्ती, पण मी अनुभवलंय का मला मला काहीतरी विचित्र झालं आणि मला खटकन लक्षात आली एक गोष्ट, जी मी तुम्हाला उद्या सांगणार आहे आणि तुम्ही पण क्षणात मधुरा भक्ती करू शकाल, अशी सुंदर टिप मी तुम्हाला उद्या देणार आहे. आणि ती मधुरा भक्ती ही गुलाब महाराजांनी प्रसिद्धीस आणली आहे. समजून घ्यावी लागेल ती आपल्याला, की ही काय आहे? हे मेडिटेशन न करता ईश्वराजवळ जाण्याची ही कोणती कला आहे? आणि ती जर आपण क्षणात साधू शकतो, तर आपण का नाही करायची? अतिशय सुंदर गुलाब महाराजांनी यावर म्हणजे त्यांचे अनुभव खूप जबरदस्त आहे मधुरा भक्तीवरचे पण. तर त्यानंतर त्यांना काय असायचं ना, की जेवताना नेहमी आनंदी वातावरण हवं असायचं गुलाब महाराजांना.
आनंदी वातावरण म्हणजे कसं, की आज आपण टीव्ही समोर बसतो, टीव्ही लावतो. तिथे कुणाची डेथ असते, तर कधी कुणाला खून असतो, कधी खूप घाण काहीतरी दाखवत असतात आणि आपण जेवत असतो. असं म्हणतात, ताबडतोब टीव्ही बंद करा अशा वेळी. किंवा काहीतरी छान लावा, छान म्युझिक लावा आणि मग कारण की उदरवर्ण नोहे जाणीजे यज्ञ कर्म आपण ते विसरून गेलो आहे. आपल्या अंगी म्हणून लागत नाहीये. आपण काय खातोय आपल्याला कळत नाहीये. सगळे टीव्ही समोर बसतात, काही हरकत नाही. बसतायत तर कारण की आपण आता ते सगळं लाईफस्टाईल बदलली आहे, पण काही गोष्टी मग चेंजेस आपण करू शकतो. हे जसं म्हणतात ना, की कायम आनंदी, आनंदी राहायला हवं. तर आनंदी राहण्यासाठी ते नेहमी आजीला खूप काही-काही चिडवायचे. तर बाई एक सुंदर लेकरू आलाय आणि ते डोळे मिटायचे आणि असे हात करायचे आणि म्हणायचे, बाई ती भाजी दे." म्हणे, "तुला कसं कळलं रे ही भाजी केलीये? मेथीची भाजी दे आणि ही जी भाजी आहे ना वांग्याची ही काढ." म्हणे, "का? तो खात नाहीये ना." "अहो कोण खात नाहीये? अगो एक सुंदर सुंदर बाळ आलेलं कुरळे केसांचं आणि ते मला खाऊ घाल म्हणते, मी त्याला खाऊ घालतोय." तो खाऊ घातल्यासारखं करायचा. कृष्ण भेटीला यायचे त्यांच्या आणि ते त्यांना खाऊ घालायचे. आणि इतके किस्से आहे या ठिकाणी, की तू खाल्लं नाही, तू खाणार नाही, तर कसं होईल आहे? तू त्याला खाऊ घालतोय, पण तू खातोय का? त्याला खाऊ घालणं म्हणजे ते तर तसंच्या तसंच राहणार आहे ना. आपण नैवेद्य दाखवतो, आपणच खातो. असं असतं का? असं खूप जण विचारतात, मग दाखवायचं कशाला नैवेद्य? असं नाहीये. हे सुगंधावरती देवांना आपण भरवत असतो. सुगंधाने ते हे होतं. म्हणून थोडा वेळ ठेवतो, ताट उघडं ठेवतो आणि त्यांना त्या सुगंधाचा जो दर्प असतो, प्रसादाचा सुगंध जो आहे, तो त्यांना मिळत असतो. आणि मग आपण त्या प्रसाद करून त्याचा तो प्रसाद होतो मग आणि मग आपण तो स्वतः घेत असतो. तसं नक्की होत असणार. आणि रात्र झाली ना, की ते खूप विचित्र वागायचे. ते दार बंद करून स्वतःला कोंडून घ्यायचे. स्वतःला खूप तासनतास गोल-गोल, गोल-गोल स्वतःभोवती खूप हातवारे कुणी लपून पाहिलेलं त्यांना कधी-कधी ते 2-2 दिवस बाहेर नाही यायचे. एवढासा पोरगा म्हणजे 8-9 वर्षाचा मुलगा, 8 वर्षाचा. बाहेर नाही यायचा. आजीला काळजी वाटायची म्हणे कुणीही यायचं नाही. कुणी जर पाहिलं ना माझ्याकडे तर बघा म्हणे. तरी लपून पाहायचे लोकं, की काय करतोय हा? नेमका काय करतोय? आणि तो काय म्हणायचा, गुल्ल्या काय म्हणायचा, कुणी जर पाहिलं पहा तो वाचा सिद्धी-प्राप्त पुरुष होता. जर कोणी पाहिलं तर त्याचं चांगलं होणार नाही. सगळे घाबरले आणि हा म्हणतो ते होतं बाबा. कुणीही पाहिलं नाही. ही गोष्ट जेव्हा मी वाचली ना, गुलाब महाराजांबद्दल, तेव्हा मला माझी आई ना रामटेकची आहे. रामटेकचे पंडे आहे ना, जे गडावरचं रामटेकचं मंदिर आहे, तिथला जन्म आहे माझ्या आईचा. पंडे आहे ती. आणि तिने मला एकदा सांगितलं, म्हणे, "अगं, आम्ही जेव्हा म्हणजे ते आजोबा म्हणजे माझे आजोबा नैवेद्य दाखवायचे आणि दार वगैरे बंद असतं तेव्हा आणि रात्रीच्या वेळी आम्ही म्हणे तिथे कुणीही रात्री दार बंद केल्यावर कुणीही पाहायचं नाही." तर म्हणे जे रामाचे पंडे होते, आईचा चुलत जे, त्यांच्या एकानी म्हणजे 3-4 पिढ्या आधीची गोष्ट आहे ही. ते गेले आणि त्यांनी रात्री पाहिलं. रात्री पाहिलं तर मला वाटतं काही दिवसात मृत्यू तर झालाच त्यांचा, पण त्यांना एक शाप दिला, की तुझ्याकडे एका मुलाच्या वर राहणार नाही. आणि 4 पिढ्या आई म्हणाली, एक-एक मुलगा. आत्ताची पिढी आहे, जी माझ्या आईची आहे, तेव्हा त्यांना 2 मुलं झाले, म्हणजे शापमुक्त झाले असतील. हे असं काय असतं, की आपण पाहू नये आणि जेव्हा आपल्याला म्हणतं, की पाहू नये, तेव्हा आपल्याला का पाहावसं वाटतं? जर म्हटलंय, की ह्या मंदिरामध्ये स्त्रियांनी जायचं नाही, किती गोंधळ घालतात. अहो, त्याला काहीतरी कारणं असतात. हे अशी भयानक कारणं असतात. तिथे स्त्रियांनी न जाण्याला नाही म्हटलंय, तर शांत राहावं. बाकीची मंदिरं आहे ना, नाही. आपल्या इथे आणि आपले लोकं नाही करत. हे दुसरेच कोणीतरी ते भडकवलेले लोकं जाऊन आणि म्हणून माझा विश्वास आहे, मी खूप नाही त्यात पडत. हे अशी कारणं कळल्यामुळे. जेव्हा आपल्याला कळतं नाही म्हणतात आहे ना, त्याला काहीतरी कोणाला माहिती नसतं काळाच्या आड ते निघून जातं. माझी आईच पंडे असल्यामुळे तिला ते माहिती तरी होतं. बाकी कुणाला माहिती तरी आहे का हे?
कुणाला माहिती नसतं आणि हे सांगणं आवश्यक असतं. म्हणून म्हणजे जर मला माहिती आहे तर मी हे सांगायला हवं. नाही तर मग आपल्याला वाटतं का नाही, का नाही आणि मग काहीतरी असेल बाबा कारण भलेही आपल्याला नाही कळलं तर. शिवाय आपण अजून एक ठिकाण आहे ते म्हणजे शेजारती झाल्यानंतर म्हणजे पूर्ण सजवलं जातं रामाचं आणि नंतर ते दार बंद केलं जातं. अजून एक असाच अनुभव आहे की बघू नका ते म्हणजे वृंदावनला. वृंदावनचं गार्डन सगळेजण म्हणतात. मी जाऊन आले आहे आणि तिथे काय आहे ना, की त्यांनी काय केलंय की तिथे रात्रीच्या वेळी तर नाहीच जायचं. शक्यतोवर थांबू पण नका म्हणतात तिथे. आणि तिथे रासलीला उद्या खूप सुंदर आहे हं. मी हे सगळं तुम्हाला उद्या खूप छान मला आज म्हटलं ना साक्षात्कारच झाला मला आणि मी अशी झाले की मलाच कळली नव्हती मधुरा भक्ती काय आहे ते. आणि तिथे काय होतं ना वृंदावन ह्या ठिकाणी अशी वेगळी झाड आहे ती दिसतात आपल्याला सकाळी तुम्ही बघू शकता पण आता त्यांनी पूर्ण असं बांबूचं लाकून क्लोज केलंय की तुम्हाला जेवढं तुम्ही तिथे जायचंच नाही असं करून टाकलंय आता कारण खूप जणांचा मृत्यू झाला तिथे रात्री गेल्यामुळे आणि लोक मुद्दाम करतात की नाहीये का मग मी पाहतो तर मग दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती गायब ती दिसत नाही हे असं झाल्यामुळे ते एवढं कडक केलंय त्यांनी आणि त्या ठिकाणी कृष्णाची रासलीला रात्री चालते अजूनही. या रासलीला आणि मधुरा भक्तीचा खूप जवळचा संबंध आहे. आता ते त्या ठिकाणी जी झाडं आहेत ना, ती अशी झाडं म्हणण्यापेक्षा अशी वाळलेली आहे आणि ती अशी वाकलेली आहे जमिनीवर. म्हणजे काय म्हणतात त्याला खोड आहे खोड, मुळासारखं. असे छोटे-छोटे तुळशीचं असतं तसं. तुळशीची झाडं आहेत, वाळलेली आहे. पण खोड आहेत आणि खूप अशी वाकले-वुकले, तिरपे-तारपे अशी झाडं आहेत तिथे. असं म्हणतात त्या गोपिका आहेत आणि त्या सजीव होऊन रात्री तिथे नृत्य करतात. तिथे कुणालाही परवानगी नाही. मी उद्या बोलेन या विषयावर. हे पण आहे, की जिथे नाही म्हटलेलं आहे, त्या ठिकाणी राधा-माधव हे त्या ठिकाणी उद्यान, तिथे कोणीही रात्री जात नाही. तिथे रंगमहाल आहे. तिथे पुजारी रोज त्या ठिकाणी रंगमहाल म्हणून त्या वृंदावनामध्ये एक मंदिर आहे. त्या ठिकाणी रोज रात्री पुजारी काय करतो, दात घासायचं दातून, लाडू, विडा, पाणी सगळं ठेवतो आणि सकाळी जेव्हा ते उघडायला येतात ना, तेव्हा ते अस्ताव्यस्त झालेलं असतं. हा अनुभव आजही येतोय. आणि गुलाबाला तर तो भेटायलाच यायचा ना, त्याच्यासोबत रोज जेवायचा. गुलाबाचं बालपण जे आहे ना, ते कधीच सरलंच नाही. ह्याच अवस्थेत कायम आपल्याला महाराज दिसतात. 33 वर्षापर्यंत. 34व्या वर्षी मृत्यू आहे त्यांचा. तसेच वागले ते. आपण स्वामींचंही पाहिलं ना लहान मुलासारखं अर्थात ते ब्रह्मांड नायक होते आणि ह्यांना आशीर्वाद दिलेली ही त्यांची मुलं आहेत, की "तू जा बेटा आणि हा एक भाग जरा समाजाला दाखव." की तुला चक्षु नाहीये. म्हणजे ते त्यावर उपाय करू नसते शकले का? ते करू शकले असते. पण त्यांनी मुद्दाम नाही केलंय. ठरवून आहे. मला ना त्यांना म्हणजे ते गुलाब कसा होता, ज्याला काटे यौवनाचे कधी आलेच नाही. यौवनाचे काटे आले नाही. म्हातार वय तर दूरच गोष्ट आहे ना, बिन काट्याचा गुलाब, असं मी त्यांना म्हणेन. जसं पु. ल. देशपांडेंचा एक धडा वाचला होता मी, बिन काट्याचा गुलाब, जे त्यांनी बाबासाहेब आमटेंच्या आश्रमात जेव्हा ते गेले होते ना, तेव्हा तिथल्या आंधळ्यांना त्यांनी जो गुलाब दिला, तो काट्याचं झाड दिलं नाही, कारण ते हात लावतील तर त्यांना बोचेल आणि त्या धड्याचं नाव होतं बिन काट्याचा गुलाब. अतिशय सुंदर लिहिलेलं आहे. मला अगदी ती आठवण झाली बिन काट्याच्या गुलाबाची. महाराजांचं काय आहे, की आजीशी असणारा संबंध खूप छान होता. महाराज अतिशय चौकस होते. मणिमंजुषा नावाचं त्यांनी जे लिहिलेलं आहे बोधवचन, त्यामध्ये एक सुंदर दृष्टांत त्यांनी दिलाय. तो दृष्टांत आहे खेक खेक खेकडीचा. आता हे काय खेक खेक खेकडी? ते एकदा आजीसोबत बसले होते, तेव्हा आजीसोबत काहीतरी त्या एका पक्ष्याचा आवाज आला. खेक खेक खेकडी. असा आवाज. मग आजीला म्हणाला, "आजी, ही अशी खेक खेक खेकडी का बरं म्हणते म्हणे? काय कारण आहे?" आजी सुद्धा आपल्याला लक्षात येईल, की ती त्याचं पालन-पोषण करणारी त्या दिव्य पुरुषाची ती सामान्य स्त्री नव्हती. हे आपल्या लक्षात ती अशिक्षित आहे, ती अशी वागते, पण तिचे विचार बघा हं, इथे खूप जबरदस्त आहे. तर तो एक पक्षी आहे बेटा. तो काय म्हणतो आजी? तो म्हणतो, की "खेक खेक खेकडी, खेक खेक खेकडी, सकाळी बांधू झोपडी." अच्छा असं म्हणतो का तो? पण सकाळी ऊन पडलं
की कंटाळून म्हणतो, आता कोण माय बांधते झोपडी. ऊन पडल्यावर तो म्हणतो की आता कंटाळा आला मला. ही खूप जबरदस्त दृष्टांत हा स्वामींनी आपलं महाराजांनी गुलाब महाराजांनी लिहिलाय. गुलाब महाराज या गोष्टींवरून काय म्हणतात, खूप मोठा सिद्धांत म्हणे मला माझ्या आजी समोर कळला. एक वय झाल्यावर त्यांना कळलं की आम्ही आतापर्यंत काहीच केलं नाही, आयुष्य व्यर्थ घालवलं. आपल्या मनात विचार येतात, माझा वेळ किती चाललाय, माझा वेळ किती चाललाय. मला तो खूपदा यायचं, आता नाही येत फारसं, कारण मी त्याच्यावर काम केलं की वेळ किती चाललाय, वेळ किती चाललाय, मी काहीच करत नाहीये, मी काहीच माझ्या हातून होत नाहीये, काहीच होत नाही. आणि आपल्याला वाईट वाटतं. पण जसं आपण दुसऱ्या याला काही लागून जातो की मी आता हे करणार म्हणजे करणार, हे माझं ध्येय आहे वगैरे वगैरे, आपण खूप ठरवतो आणि नंतर आपण येतो आळस. आणि मग म्हणतात जाऊ दे ना, करू उद्या, उद्या करू. त्यावरती त्यांनी जाऊ दे ना नंतर ही चालढकल करणारे अनेक लोक आपल्याला भेटतात. आपणही तसं वागत असतो. आणि म्हणून जे कल करे सो आज कर, आज करे सो अभी. आणि काही लोक म्हणतात ना, क्या करना है, जीना है बरसो, आज करे वो कल कर, कल करे वो परसो, अरे भैया बहुत बड़ी जिंदगी, अब तो जीना है बरसो, असंही म्हणणारे लोक आहेत. त्यांना हा धडा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. एक आहे की आजी मात्र महानुभाव पंथाची होती. बघा, इथे यांनी वैदिक धर्माचा प्रसार केलाय. तो आजीला म्हणायचा की कृष्णाला तर तू म्हणजे प्रार्थना करतेच, महानुभाव पंथाचं आपल्याला माहिती आहे. तर तू आजी, तू लहान, ही जी वृत्ती आहे वैदिक धर्माकडे अगदी बालपणापासूनच होती त्यांची. आजीने कंटाळून म्हणाली की आजी तू काहीतरी पुटपुटते ना, काय पुटपुटते ग तू. तिने काहीतरी सांगितलं, अरे करू बरी करू असं म्हणते म्हणे मी. जा, काय म्हणतो तू. अच्छा, हा मंत्र आहे का. मग महाराजांनी चटकन त्यावर 2 ओळी रचल्या आणि तिला ती कविता करून दिली. घे म्हणे, अरे करू बरी. ती काहीतरी वरळली, तिने काही मंत्र नाही सांगितलं. थोड्या वेळाने हा गुल्ल्या तिला म्हणाला, आजी तू हा मंत्र म्हणते ना, मनात बोलते ना हा मंत्र. गुल्ल्या तुला कसा कळला रे म्हणे हा, त्याला कसं ऐकू आलं मनातलं. अगं मला तो आधीपासूनच माहित होता. तर ही एक अशी साधना आहे. हे त्रिकालदर्शी ऋषी होते. भूत भविष्य त्यांना सगळं दिसत होतं आणि सामान्य रूपात आपल्या समोर आले, म्हणून आपल्याला असे आश्चर्याचे धक्के बसतात. पण ते असामान्यच आहे. सिद्धी प्राप्त, अनेक सिद्धी होत्या जन्मतः, त्यांनी त्याचा वापर नाही केला. मात्र वाचा सिद्धी पण होती त्यांना. आणि महाराजांची वाचा सिद्धी इतकी विलक्षण होती की लोक घाबरायची. ते म्हणजे कसं होतं की पंचमहाभूतांवर ज्यांची सत्ता असते ना, त्यामुळे त्यांना कसं सगळे घाबरतात. भविष्यात घडणाऱ्या घटना ते अगदी सहज सांगून जातात. तसं एकदा एका बाईला म्हणाले, बाळ होणार होतं, ती प्रेग्नंट होती. तिला म्हणे तुला 2 पोरं होतील, तुला 2 पोरं होतील. तिला जुळेच झाले. त्या छोट्याशा पोरांनी तिला सांगितलं. आणि लग्नासाठी कोणीतरी पत्रिका घेऊन आलं, तर तो म्हणे कसं लग्न, म्हणे तू तर मरणार आहे. इतका घाबरला तो. आणि आजी एवढी काय बोलतो म्हणे. मी काय करू आजी, मला जे दिसतं ते मी बोलतो म्हणे. आणि बोलून जायचे. हे जे बोलणारे लोक असतात ना, हे मी प्रत्यक्ष पाहिलंय. खेरूप्रसाद म्हणून यायचा लहानपणी आमच्या. तो इथे दोन्हीकडे काहीतरी लावायचा, म्हणजे शेंदूर लावायचा, हातामध्ये तेलाचं भांड, त्याच्यामध्ये शनी आणि त्याच्यावर तेल ओतायचं. आणि त्यांनी ना, मला ते आठवत नाही पण माझी आई सांगते की आत्या माझी प्रेग्नंट होती ना, तेव्हा म्हणे तुझं पोर आंधळू होईल, आत्याला माझ्या, आणि नाही जगणार ते. आणि ते तसंच झालं. आई एवढी घाबरायची. ते खेरू प्रसाद आले की सगळे पळायचे. मला तो नमस्कार करायचा, म्हणायचा मेरी माँ असं म्हणून मला नमस्कार रोज, मला म्हणजे आशीर्वाद दो. आणि मग मी त्यांना डोक्यावर आशीर्वाद, मला खूप आवडायचं ते आलेले. साडेचं काय नवीन सांगतील आता, खूप मजा वाटायची मला, हे काहीतरी सांगतील. पण आई प्रचंड घाबरायची. वाचा सिद्धीवाल्या लोकांपासून आपण घाबरतोच. तसं यांना घाबरायला लागले होते. हे बोलायचे ते व्हायचं अगदी. मला जे दिसतं ते मी सांगतो. आणि जसं की तर म्हणजे तो माणूस पुढे साप चावूनही मेला. त्यांनी ना आजीला सगळं सांगितलं, तू कशी मरणार आहे हे सांगितलं होतं. तुला खूप 20 विंचू चावल्याचा त्रास होईल आजी, आणि मग तू मरशील. आजोबा कसे मरतील, विठोबा काका कसे मरतील, मामी कशी मरेल. आणि एक मामीला तर त्यांनी सांगितलं, दुसरं लग्न केलं होतं मामानी. तर म्हणे हिच्यानं जोडव्यांचा आवाज खूप खराब येतो म्हणे, ही विधवा होणार आहे. बाप रे.
आजी म्हणे, "नको रे असं बोलू. नको बोलत जाऊ गुलाब असं तू गुल्ल्या." म्हणे, "आजी मी काय करू?" आणि ते थांबत नव्हते. ते बोलून टाकायचे. आणि 5-6 म्हणजे हो 7-8 वर्षाचा असताना अ, आजी वारली. आता कसं आहे ना, प्रेम गेलं त्यांच्या आयुष्यात पूर्णपणे. कारण आता कोणीच नव्हतं ना असं, की ते आणि वडिलांनी काय आहे ना, दुसरं लग्न केलं होतं आणि ती सावत्र आई भयानक कचाग होती. अतिशय भयानक होती. आणि हा म्हणजे त्याला असं इतका त्रास व्हायचा, तर ह्यांनी काय केलं, पुराण, उपनिषद आता हे वाचतील कसं ना? तर ते विकत घ्यायचे, पुस्तकं विकत घ्यायचे आणि ते कोणाला कोणाला पकडायचे, "ए तू वाचून दाखव ना, तू वाचून दाखव ना." आणि आश्चर्य म्हणजे एकदा ऐकलं, की त्यांना पूर्णच्या पूर्ण पाठ होत होतं. खरं तर ती एक फक्त दाखवी प्रोसेस होती वाचण्याची. त्यांना सगळं आधीच येत होतं. ते ते करत होते. आपल्या या देहाला ते एकदा ऐकणं आवश्यक आहे हे त्यांना माहीत होतं आणि ते श्रवण खूप करायचे. त्यांच्याजवळ हरिविजय, पांडव प्रताप ग्रंथ जवळ डोक्यावर एक पेटी ठेवायची आणि गावोगावी फिरायची. पेटी घेऊन फिरायची. आपण चालतं बोलतं वाचनालय, वाचाल तर वाचाल. साठी गुलाब महाराजांचा एक उत्तम आदर्श आहे, की त्या माणसाने काय केलं हो, आपण काय आपल्याला सहज उपलब्ध किती दिवस ग्रंथ पडले राहतात ना आपल्याला कंटाळा येतो. काय वाचायचं, किती बोजड आहे म्हणतो आपण आणि वाचत नाही. आणि ह्यांनी ते पाठही केले, ते घेऊन गेले डोक्यावर आणि सगळीकडे आणि एक जण लेखनीस पण मिळाला त्यांचा भक्त त्यांना. त्यामुळे हे ग्रंथ त्यांनी लिहून ठेवले. काही-काही हरवले. खूपसे हरवले. कारण कुठे-कुठे जायचे आणि त्यांना सुचायचं ना, तर वाचन करून आणि हळू स्वयंस्फूर्त त्यांना लेखनाचा बहर आला. तो कुठे दळणाचा आवाज ऐकला ना, लहानच होता हा पोरगा, काय अगदी 15 वर्षाचा असेल. तर कुठे दळणाचा आवाज आला, सकाळी तो धावत जायचा. त्याला खूप नादाचं फार होतं. आवाज येतोय आणि त्याबरोबर तो त्यांनी लिहिलेली ओळ मी तुम्हाला म्हणजे ओवी तुम्हाला वाचून दाखवते. दळण दळाया सखे निसून देई गं. दळण दळाया सखे निसून देई गं. जेविना कृष्ण माझा, जेविना कृष्ण माझा खडा न लागो गं. ही गवळण त्यांनी लिहिलेली आहे. किती सुरेख आहे ना? साधं सरळ आणि तुकाराम आणि सगळ्या संत जे आहेत त्यांच्या तोडीचं काव्य आहे. तेवढं प्रसिद्ध नाही झालंय, पण ते आहे. कीर्तनात वगैरे वापरलं जातं. मुख्य म्हणजे वारकरी संप्रदाय त्यांचं खूपच त्यांचं प्रेम आहे. आणि आता काय झालं पुढे मला असं आहे वेळ आहे. की गणोजी भुयारांची मुलगी यांचा विवाह झाला. यांना काही विवाह करायचा नव्हता. मला नाही करायचंय. 10 वर्षाचे होते. विवाह करायचाय. तर आणि हे मी तुम्हाला उद्या पण एक गोष्ट सांगणार आहे पूर्वजन्माची. त्यांची पत्नी कोण, काय आहे, हे पण आपल्याला कळेल हं. तर ती गणोजी भुयारांची मुलगी होती. 8 वर्षाची मुलगी होती. तिचं नाव होतं पूर्णा. कारण पूर्णा नदीच्या काठी अ, त्यांचं गाव होतं आणि लग्न झालं यांचं. तर लग्नानंतर तिचं नाव मणिकर्णिका ठेवलं यांनी. आणि ते महाराजांचं खूप जीव होता आपल्या पत्नीवर आणि पण ते खूप धाकात ठेवायचे तिला अतिशय. पाणी आण, मग हे कर, मग ते कर. सतत ती आपली आणि ती आपली पतिसेवा करायची, पण तिला त्याचं काही नाही वाटायचं. ते तर तिच्या आवडतंच काम होतं. पण सासूचा इतका त्रास झाला या पोरीला, भयानक. यांना तर व्हायचाच गुलाब महाराजांना. इतके कंटाळले ना ते त्या कटाकटींना, की आता कुठे इतका कलह घरामध्ये. वडिलांना काही माहिती नाही. ते पाटील होते, ते कामात असायचे. एक दिवस कोणीतरी सांगितलं, की "अहो तुमच्या मुलाला सुनेला किती त्रास देते." मी चांगलं दाटलं बायकोला, की "तू असं काय करते?" 2 दिवस ठीक झालं. पुन्हा तिचं तेच सुरू झालं. त्यामुळे मणिकर्णिकाने कधी एकदाही आपल्या नवऱ्याला सांगितलं नाही, की तिला काही त्रास होतोय, की काय होतंय. कधीच सांगितलं नाही तिने. एक अजून मजेशीर गोष्ट होती. एक छब्या नावाचा कुत्रा होता आणि महाराज आता कीर्तन वगैरे करायला लागले होते. थोडे मोठे झाले होते आणि तो झब्या कुत्रा एक नवलच आहे. म्हणजे तो मांसाहार करायचा नाही. एकादशीला कडक उपास करायचा. सोमवारी तो जेवायचा नाही. आणि सतत महाराजांच्या म्हणजे असं म्हणजे कुठे आपण हा झब्यासारखे लोक म्हणजे कुत्री तर पाहिलीच नाही कधी. आणि तो जेव्हाही महाराज कीर्तन करायचा तो कुठेही फिरत असला तरी तो जवळ जाऊन बसून जायचा तिथे. महाराजांचा तो इतका प्रिय होता, की महाराजांनी त्याचा जेव्हा शेवट आला, त्या दिवशी तो केव्हा गेला? 1821 ला. दत्त जयंतीच्या दिवशी गेला. बघा.
आणि ह्या झब्बा मरण पावला, पण मरणापूर्वी त्यांनी कानात त्याला मंत्रोपदेश केला. काहीतरी नातं आहे त्यांना गुरुदत्ताचंही आहे. आणि गुरुदत्तांचा पहिले मंत्र पण दिला होता स्वामींना, पण हे कृष्ण भक्त आहे आणि त्या दोघांमधली त्यांची जे द्वंद्व चाललं ना मनामध्ये, जे माझ्या पण खूपदा झालं, की स्वामी आणि गजानन महाराज आहे, मी बरोबर करतेय का? किंवा मी कमी तर नाही करत आहे ना स्वामी? असं काहीतरी येतं बघा आपल्या मनामध्ये. खूप असं द्वंद्व असतं, की आपण एकच शरण जावं म्हटलं तसं नाही होतंय मला, मी काय करू? असं जे मला आलं ते मला यांच्यात उत्तरच सापडून गेलं मला. खूपच छान उत्तर सापडलं. आणि त्यामध्ये म्हणजे मरणापूर्वी त्यांनी त्याला मंत्रोपदेश केला. दूध, भाकरी, पेढे खाऊ घातले, भगवद्गीता वाचन केलं. तो जेव्हा मृत्यूशय्येवर होता, त्याची कर्पूर आरती केली आणि त्याला सद्गती प्राप्त झाली. हे काहीतरी वेगळंच आहे. आणि हिची जे आई होती, ती जवळच आहेत ही सगळी गावं. वडील गेले, मणिकर्णिकेचे वडील गेले. त्यांना आईच म्हणायचे सगळे आई. तर तिचे वडील गेले आणि दुष्काळ पडला गावामध्ये. तर त्यांना वाटलं, की आपलं जावई आणि मुलगी जिथे तिथे आपण जावं म्हणून. म्हणून ते मधानला आले. पण ही इतकी कजाग होती सावत्र आई, की ती काही त्यांना थारा देत नव्हती. म्हणजे देणारच नाही, विचारायचा तर प्रश्नच नव्हता. मग ह्यांचा जो भक्त होता रामचंद्र, तो आपल्या घरी घेऊन गेला. 2 मुलं म्हणजे लहान मुलं होती. आई तिची, त्यांना खाऊ-पिऊ घालणं, त्यांची बायको बाळंत होणार होती. तिला काम दिलं आणि ते बाळंतपणही त्या बाईने छान सरोजाबाई नाव आहे मला वाटतं तिचं, सरजा. आणि तिथे जे छोटे भाऊ होते हिचे मणिकर्णिकेचे त्यांना शाळेत घालणं, त्यांची फी देणं, जे गुलाब महाराजांनी करायला हवं होतं ते सगळं त्यांच्या भक्तांनी केलं. आणि त्यांना ती काळजी नाही राहिली. म्हणजे हे ईश्वरी काय असतं कुणास ठाऊक. पण दुष्काळाचा हा परिणाम खूप भयानक होता. इथे मी तुम्हाला फोटोची गंमत सांगते. थोडं पुढची आहे ती, पण मी तुम्हाला आधी सांगते. कारण मी महाराजांच्या ह्याच्यात म्हटलं होतं, की महाराज आले नाही. 1-2 फोटोमध्ये आले नाही. एका फोटोमध्ये न काढता ते आले. है ना? हे काय असतं ह्याचं गुपित? ही गोष्ट आहे 1907 सालची. जेव्हा महाराजांचा फोटो तेव्हा चांगले प्रसिद्धीस आले होते महाराज, कीर्तन वगैरे करायचे. तर त्यावेळी गोग्रास घेण्याची एक पद्धत होती. म्हणजे ते काय करायचे 4-5 ठिकाणी जायचे आणि गायीसाठी खायला चारा हे ते सगळं जमवायचे आणि गाईला भरवायचे आणि मगच ते जेवण करायचे. अन्न ग्रहण करायचे. महाराज एकदा बाहेर पडले, मग तेव्हा ते प्रसिद्ध झाले होते. मग एक बाबासाहेब धामापूरकर म्हणून आहेत. ते म्हणाले, "आपण महाराजांचा फोटो काढू." आणि ते बाहेर होते आणि त्यांनी फोटोचं तेव्हाची तयारी वगैरे तर माहितीच आहे आपल्याला कशी होती. त्यांनी फोटो काढायला तर महाराज आहे ना, ते सगळं जे त्यांनी गोग्रास हातामध्ये आणि असा पोज दिला. तिथं आंधळे त्यांना कसं कळलं? त्यांनी असा पोज दिला एकदम छान. फोटो काढला. ते म्हणे, "अरे महाराजांनी तर पोज पण दिला." घरी जाऊन पाहतात तर तिथे काहीच नाही. फोटोच नाही. आणि सगळं आल्या, बिल्डिंग आल्या, सगळं आलं, पण तिथे एक काळा स्पॉट आला फक्त. महाराज काही आले नाही. पुन्हा त्यांनी 2-3दा प्रयत्न केला, नाही आला. तर यांच्या परवानगीशिवाय कोणी काही करू शकत नाही. आणि यांना सगळं दिसत होतं. प्रज्ञाचक्षू म्हणून तर म्हटलं जातं ना, प्रज्ञाचक्षू म्हणजे अंतर्मनाचे चक्षू आहेत हे. त्यांनी आपण सगळं जग पाहू शकतो. याचं कोडं काही केलं सुटेना, की का नाही, का नाही? याचं उत्तर आता महाराजांनीच दिलेलं आहे. तेच मी तुम्हाला सांगते. ते भक्तांना सांगायला लागले, "माहिती का म्हणे माझा 2-3दा फोटो काढला म्हणे या लोकांनी. पण योग्याने जर मनात आणलं, तर त्याला आपला देह वायू रूपामध्ये करता येतो. ते पंचमहाभूतांमधल्या एकामध्ये ते स्वतःला बदलू शकतात. त्यामधला ते वायू रूपामध्ये ते स्वतःला ही योगाभ्यास आहे हा. आणि अर्थात हे सिद्ध पुरुष आहेत आणि यांनी वायू रूपामध्ये स्वतःला बदलून घेतल्यामुळे ते दिसलेच नाही ना, देहच नाहीये तिथे तर. खूपशा गमती आहे. रामचंद्र ज्यांनी त्यांच्या आई म्हणजे सासूबाईंकडे लक्ष दिलं, ते इतके भक्त होते. सतत ते आपले काय हवं आहे, यांना काय नको आहे हे बघत राहायचे आणि ह्यांनी घर सोडलं होतं त्यांनी घर सोडून दिलं नंतर. म्हणजे आईच्या जाचानी त्यांनी आपल्या बायकोला घेतलं. बायकोलाही खूप त्रास झाला नंतर, पण ती खुश होती, की निदान सासूबाईचा त्रास आपल्याला होत नाहीये म्हणून. महाराज खूप पॉझिटिव्ह होते बायकोच्या बाबतीमध्ये. आणि ते तिला रागवायचे पण आणि तिचा अहंकार दिसला की मी करते महाराजांसाठी मी करते आहे असं म्हटल्याबरोबर ते खूप चिडले होते. मनात बोलली ती
त्यांना ऐकायला यायचे आणि ते अशा पद्धतीने तिचा अहंकार पण घालवत होते. तिला शिक्षण दिलं, ती शिकली, पण तिला बाहेर नाही जाऊ दिलं शिकायला. त्या काळाप्रमाणे ते वागले बरोबर. घरीच ते रामाचंद्रननी बाबूंनीच तिला शिकवलं आणि हरिपाठ वगैरे छान वाचायला लागली होती मणिकर्णिका. आणि ते काय करायचे की एकदा असं झालं की महाराज विहिरीत उडी घ्यायचे आणि 3-4 तास वर यायचेच नाही. मग सगळे घाबरून जायचे, बापरे महाराज नाही आले तर रामचंद्र भाऊ म्हणे कुठे गेले? ते आल्यावर म्हणे खूप वेळ झाला, थांबा म्हणे मी आणतो. आणि हे पण त्याच्यामध्ये उडी घ्यायचे आणि ते बुडून जायचे. तेही 2-3 तास यायचेच नाही. हे दोघं काय करायचे हे कोडं मात्र कोणाला कधी कळलेलंच नाहीये. अजिबात कळलेलं नाहीये की काय असेल ते. मला वाटतं अजून आहे सांगायचं, उद्या मी सांगेनच तुम्हाला. तर हे त्यांचं बालपण आणि त्यांच्या ह्या लीला आहेत, ज्या खूप आश्चर्यकारक आहे आणि मुख्य भाग जो आहे, जो आपल्याला शिकण्यासारखा आहे, ती आहे मधुरा भक्ती. आणि नवविधा भक्ती काय असते, मधुरा भक्ती काय आहे, ह्याचं एक प्रकारे प्रात्यक्षिकच मला ईश्वराने आज मला जाणवून दिलं. आजच्या दिवशी माझ्या अक्षरशः घळघळ पाणी येत होतं दुपारी. म्हटलं आपण आज काय बोलणार ते नाही बघत आहे, उद्या काय बोलणार आहे ते का बघतोय, पण ते झालं त्याला मी काही करू शकले नाही. पण खरंच सांगते, हा खूप सुंदर अनुभव आहे. उद्या मी तुमच्याशी तो नक्कीच शेअर करेन. नमस्कार. किती सुंदर बोललात माऊली. अगदी खरंच त्यासाठी आणि तरी छान, अगदी नेहमीसारखाच अभ्यास करून पूर्ण हे विवेचन होतं. आणि उद्या सगळ्यांना उत्सुकता लागलीये. ताईंना तर म्हटलं होतं की भरपूर हे करू याच्यावर 10 सेशन, पण ताई नक्की घेतील याची खात्री आहे. हो. हो. मी उद्याचं तुम्हाला एक सांगणार होते, की जर का अधरम मधुरम जर का कोणी म्हणणारं असेल, हां, नक्की तर नक्की. उद्या नक्की घ्या. चालेल कारण चालेल. आपलं त्यावर आधारित आपण सगळे कृष्णमय होणारच आहोत हो, आणि तर तेच त्यांनी सुरुवात केली तर खूप छान होईल. हे करूया. अगदी. थँक्यू. कोणाला काही बोलायचंय का ताईशी? बोलायचं असेल तर जरूर संवाद साधावा. एक 5-7 मिनिट आपण थांबूया. काही प्रश्न आहेत का? मला वाटतं गुलाब महाराजांवर पहिल्यांदाच ऐकलं असेल सगळ्यांनी. खूपदा असं होतं, हे की देशमुख सर येऊन गेले. सॉरी टू डिस्टर्ब यू. अरविंद देशमुख सर, मिसेस हे दोघेही आपल्या अमरावतीतच येऊन गेले. अरे तर वाह! अच्छा. हा अच्छा, अच्छा. हा. खूपच छान. हं, हं. ताई एवढं छान बोललात ना, सगळे भारावून थँक यू. गेले. कोणी आणि आणि उत्सुक आहोत उद्या काय ऐकणार आहोत आम्ही. हो, हो. उद्या आपण करावं असं आहे. हं, नक्की. ही पोस्ट जरूर शेअर करा की उद्या त्याचं विवेचन आहे म्हणून, म्हणजे आणखीन मंडळींना त्याचा लाभ होईल. मधुरा भक्ती बद्दल बोलायचं. नवविध भक्ती आणि येस. खूप खूप धन्यवाद. ही आपली रजा मात्र. पुन्हा भेटूया थँक यू. उद्या. नक्की. हां.